नमस्कार. आजच्या सेशनमध्ये आपण ॲडव्हर्ब या चॅप्टरवर अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्नांना कव्हर करणार आहोत. प्रत्येक प्रश्न कव्हर करत असताना आपण त्या प्रश्नामध्ये नेमका कोणता कन्सेप्ट आहे, कोणती संकल्पना आहे ते समजून घेणार आहोत. जेणेकरून अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय किंवा इतर परीक्षांमध्ये विचारले जातील, तेव्हा तुम्हाला त्या प्रश्नांचे अचूक उत्तर देता येतील. सो आजचे सर्व प्रश्न ॲडव्हर्ब या चॅप्टरवर आधारित असणार आहे. ॲडव्हर्ब काय हे आपण समजून घेणार आहोत. बघा पहिला प्रश्न दिलेला आहे, द सूप टेस्टेस. द सूप म्हणजे कुठल्यातरी प्रकारचं सूप आहे. जसं चाउमिन सूप असणार आहे किंवा टोमॅटो सूप असतं. तर त्याला आपण सूप असं म्हणतो आणि टेस्टेस असं म्हटलेलं आहे. सो टेस्टेस म्हणजे काय? त्याची चव असणे. टेस्ट म्हणजे काय? चव असणे किंवा चव आहे. सो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर टेस्टेस हा काय आहे? एक व्हर्ब आहे आणि सर्वांना माहिती आहे, की व्हर्बबद्दल जास्तीची माहिती देणाऱ्या शब्दाला व्हर्बबद्दल जास्तीची माहिती देणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? ॲडव्हर्ब म्हणतो. सो तुम्ही जर पाहिलं असेल मित्रांनो, तर बघा हा जो व्हर्ब आहे, हा व्हर्ब या ठिकाणी जसाचा तसा आहे आणि हा जो एडी आलेला आहे, हा एडी कशासाठी आलेला आहे? जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ॲड केली जात आहे. ॲड केलं काय जात आहे? एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कुणाची? तर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन या व्हर्बबद्दलची जेव्हा दिली जाते, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? ॲडव्हर्ब असं म्हणत असतो. आता या ठिकाणी 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. हे तर सगळ्यांना लहानपणापासून माहिती असतं. याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाहीये आणि हे माहिती असलं म्हणजे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देताच येईल असं नाही. इथून मुळात आपला जो कन्सेप्ट तयार होतो तो हा होतो, की जेव्हा आपला जो व्हर्ब असणार आहे, हा व्हर्ब जर ॲक्शन व्हर्ब असेल, हा व्हर्ब जर ॲक्शन व्हर्ब असेल, तर आणि तरच त्याच्याबद्दल जास्तीची माहिती देण्यासाठी कोण येणार? ॲडव्हर्ब येणार. हा जर आपला व्हर्ब ॲक्शन दाखवत असेल, जो काही दिलेला व्हर्ब आहे, तो जर क्रिया दाखवत असेल किंवा ॲक्शन दाखवत असेल, तर तो काय होईल मित्रांनो? तर त्यासाठी एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन देण्यासाठी ॲडव्हर्ब येईल. आणि हाच व्हर्ब जर स्टेटिव्ह व्हर्ब असेल, म्हणजे कुठलीतरी अवस्था दाखवत असेल, हाच व्हर्ब जर स्टेटिव्ह व्हर्ब असेल, कुठलीतरी अवस्था दाखवत असेल किंवा कुठलीतरी स्टेट दाखवत असेल, तर याच्यासोबत आपण ॲडव्हर्ब नाही, मग काय यूज करतो? ॲडजेक्टिव्ह यूज करतो. आणि हे जर तुम्हाला समजलं, तर दिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्यवस्थितरित्या देता येतात. आता बघा पहिला प्रश्न जो दिलेला आहे, द सूप टेस्टेस. आता या ठिकाणी टेस्ट जो शब्द घेतलेला आहे, हा टेस्ट शब्द काय आहे मित्रांनो? एक व्हर्ब आहे. परंतु हा या ठिकाणी काय दाखवतो? याचा अर्थ काय आहे? चव आहे किंवा चव असणे या अर्थाने येतोय. म्हणजे जो सूप आहे, त्या सूपची टेस्ट कशी आहे? म्हणजे त्या सूपच्या टेस्टची अवस्था कशी आहे? कंडिशन कशी आहे? त्याबद्दल बोललं जात आहे. म्हणून चव असणे असं जर टेस्ट या संबंधी आपल्याला दिसत असेल, तर हा जो व्हर्ब असणार आहे, हा जो टेस्ट व्हर्ब या ठिकाणी येणार आहे, हा स्टेटिव्ह व्हर्ब येणार आहे. हा कोणता व्हर्ब येईल मित्रांनो? हा स्टेटिव्ह व्हर्ब येईल आणि स्टेटिव्ह व्हर्बबद्दल जास्तीची माहिती देण्यासाठी ॲडव्हर्ब येत नाही, ॲडजेक्टिव्ह येतो. तुम्ही जर पाहिलं तर वेल ॲडव्हर्ब आहे म्हणून कॅन्सल, गुड ॲडजेक्टिव्ह आहे म्हणून बरोबर, नाईसली ॲडजेक्टिव्ह नाही ॲडव्हर्ब आहे म्हणून चुकीचं होईल, ग्रेटली ॲडव्हर्ब आहे म्हणून चुकीचं होईल. सो एकच ॲडजेक्टिव्ह दिसतोय गुड आणि म्हणून हे आपलं करेक्ट आन्सर होईल, की द सूप टेस्ट इज गुड. याचा अर्थ आहे, की जे सूप आहे त्याची चव चांगली आहे. सूपची चव चांगली आहे. म्हणजे एखाद्या वस्तूची जर चव आहे किंवा चव असते, अशा पद्धतीने आपल्याला टेस्ट हा शब्द दिला असेल, तर तो स्टेटिव्ह व्हर्ब असतो आणि स्टेटिव्ह व्हर्बसोबत आपण काय यूज करतो? ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्बचा वापर करत नाही. आता सिमिलरली अशाच प्रकारचा पुढचा प्रश्न बघा. द शेफ टेस्टेड द सूप ब्लँक बिफोर सर्व्हिंग इट. आता या ठिकाणी सुद्धा टेस्टेस हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे तो व्ही1 आहे आणि त्याला काय जोडलेलं आहे? एस जोडलेला आहे. कारण आपल्याकडे सिंग्युलर सब्जेक्ट असल्यामुळे आपण काय करतो? व्हर्बला एस जोडतो. आता या ठिकाणी काय आहे मित्रांनो? द शेफ म्हणजे हा काय आहे? वाक्याचा सब्जेक्ट आहे. हा व्यक्ती आहे आणि याने टेस्ट केलेला आहे. काय टेस्ट केले याने? तर सूप टेस्ट केले. त्या ठिकाणी सूपची चव काय होती हे सांगितलं गेलं होतं. परंतु या ठिकाणी शेफ जो आहे, तो एक क्रिया करतोय चव घेण्याची. शेफ जो आहे त्याने चव घेतली. शेफ जो आहे त्याने काय केलेलं आहे या ठिकाणी ॲक्शन केलेली आहे. आता बघा एखादी वस्तू आहे, त्या वस्तूची टेस्ट वेगळी असेल. एखादी वस्तू गोड असेल, एखादी वस्तू चांगली असेल, ओके व्हॉटएव्हर जे काही पदार्थ असतील. परंतु एखादा व्यक्ती जर एखाद्या पदार्थाची चव घेत असेल, आता बऱ्याचदा आपण पाहिलं असेल, की काही जे शेफ असतात किंवा काही जे कुक असतात, एखादा पदार्थ बनवतात आणि बनवत असताना त्याच्यामध्ये मीठ बरोबर आहे की नाही, साखर बरोबर आहे की नाही, हे तपासण्यासाठी ते काय करतात?
टेस्ट घेतात आणि ही टेस्ट घेतात म्हणजे ते काय करतात? त्यांनी ॲक्शन केली आणि ॲक्शन करता टेस्ट हा शब्द किंवा टेस्ट हा व्हर्ब या ठिकाणी कोणता व्हर्ब झाला? हा ॲक्शन व्हर्ब झाला. हा कोणता व्हर्ब झाला? ॲक्शन व्हर्ब झाला आणि ॲक्शन व्हर्ब सोबत आपण मग काय यूज करतो? ॲडव्हर्ब यूज करतो. ॲडजेक्टिव्ह यूज करत नाही आणि म्हणून जर तुम्ही पाहिलं तर केअरफुल एक्झेक्टिव्ह म्हणून कॅन्सल, केअर एक्झेक्टिव्ह म्हणून कॅन्सल, केअरिंग एक्झेक्टिव्ह म्हणून कॅन्सल. एकच ॲडव्हर्ब आहे केअरफुली. सो द शेफ टेस्टेड द सूप केअरफुली. तो शेफ जो आहे त्याने जे सूप आहे त्याची चव केअरफुली काळजीपूर्वक घेतली. बिफोर सर्व्हिंग इट वाढण्याच्या आधी किंवा सर्व्ह करण्याच्या आधी शेफने टेस्ट घेतली. कशाची टेस्ट घेतली? तर जे काही तो बनवत होता त्याची टेस्ट त्याने घेतली आणि केअरफुली घेतली. म्हणून या ठिकाणी ॲडव्हर्ब यूज होईल, ॲडजेक्टिव्ह यूज होणार नाही. महत्त्वपूर्ण संकल्पना कदाचित तुम्हाला समजली असेल, तर मग या प्रकारचे प्रश्न आपण पुढे देखील पाहूया. बघा, यू लूक ब्लँक इन दॅट न्यू सूट. आता बघा लूकचे 2 अर्थ होतात. एक जो लूक आहे, हा जो लूक आहे याचा अर्थ होतो दिसणे. याचा अर्थ काय होतो मित्रांनो? दिसणे. आणि हे जे लूक आहे याचा दुसरा अर्थ काय होतो? पाहणे. सो जेव्हा दिसणे होईल, तेव्हा हे काय होईल? स्टेटिव्ह व्हर्ब होईल. जेव्हा दिसणे या अर्थाने आपण पाहणार, तेव्हा तो स्टेटिव्ह होईल आणि पाहणे या अर्थाने जेव्हा आपण लूक घेणार, तेव्हा तो ॲक्शन व्हर्ब होईल. आणि तुम्हाला माहिती आहे, की ज्यावेळेस स्टेटिव्ह वापरलेला असेल, आपण काय यूज करतो? ॲडजेक्टिव्ह आणि जेव्हा ॲक्शन व्हर्ब असेल, तेव्हा आपण काय यूज करतो? ॲडव्हर्ब यूज करतो. हे तुमच्या लक्षात आलं असेल. सो यू लूक ब्लँक इन दॅट न्यू सूट. त्या नवीन सूटमध्ये तू काहीतरी दिसतो. आता या ठिकाणी लूकचा अर्थ दिसणे या अर्थाने घेतलेला आहे. म्हणजे लूक जो आहे, हा तू दिसतो म्हणजे या ठिकाणी दिसणे या अर्थाने आलेला आहे. म्हणजे हा कोणता व्हर्ब आहे? स्टेटिव्ह आहे. स्टेटिव्ह आहे म्हणून इकडे काय येणार? ॲडजेक्टिव्ह येणार. मग बघा ॲडजेक्टिव्ह, वेल ॲडजेक्टिव्ह आहे का? नाही, ॲडव्हर्ब आहे. नाईसली ॲडव्हर्ब आहे, कॅन्सल. गुड काय आहे? ॲडजेक्टिव्ह. ग्रेटली काय आहे? ॲडव्हर्ब. म्हणून गुड जे आहे ते या ठिकाणी बरोबर होईल. सो गुड आणि हे काय होणार? ॲडजेक्टिव्ह. आणि आता आपलं सेंटेन्स बरोबर होईल. यू लूक गुड, यू लूक गुड इन दॅट न्यू सूट. ओके. आणखी बघा, शी लुक्ड म्हणजे तिने पाहिले. ब्लँक ॲट म्हटलेलं आहे म्हणजे ऑब्व्हियसली या ठिकाणी काय येणार? पाहिले. आणि कशाकडे पाहिले? द पेंटिंग फॉर सेव्हरल मिनिट्स. तिने त्या पेंटिंगकडे सेव्हरल मिनिट्स भरपूर म्हणजे काही मिनिटं जी आहेत ती त्या पेंटिंगकडे पाहत राहिली असा याचा अर्थ होतो. सो लुक्ड जो आहे तो या ठिकाणी पाहणे या अर्थाने आलेला आहे. पाहणे या अर्थाने आलेला आहे म्हणजे हा काय आहे? ॲक्शन व्हर्ब आहे. ॲक्शन व्हर्ब आहे म्हणजे या ठिकाणी ॲडव्हर्ब येणार. ॲडव्हर्ब बघा केअरफुल आहे का नाही? हा तर एक्झेक्टिव्ह आहे. केअरफुली ॲडव्हर्ब आहे. केअर एक्झेक्टिव्ह आहे. केअरिंग एक्झेक्टिव्ह आहे. ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा मित्रांनो, द फ्लॉवर्स स्मेल. स्मेल्स म्हणजे काय? गंध येणे. बघा एखाद्या वस्तूचा जर गंध येत असेल, गंध जर येत असेल, बघा असे बरेच फुलं आहेत किंवा कोणी परफ्यूम जो आहे तो यूज करतोय. तर आपण जाऊन त्या ठिकाणी तो गंध घेत नाहीये. आपण स्वतःहून जर गंध घेत असू, आपण स्वतःहून जर त्याची स्मेल घेत असू, तर ती ॲक्शन होईल. परंतु आपण जातोय आणि सुगंध सर्वकडे दरवळत आहे आणि तो सुगंध आपल्याला पण, तो स्मेल आपल्याला पण येतोय. तर अशा परिस्थितीत आपण कोणती ॲक्शन केली नाही. एक अवस्था होती, त्या अवस्थेमुळे आपल्याला ते स्मेल आली. मग या ठिकाणी जे फ्लॉवर्स आहेत, जे फुलं आहेत, त्या फुलांची स्मेल येत आहे. म्हणजे इथे कोणतीही ॲक्शन आपण करत नाहीये. ऑटोमॅटिक ती स्मेल जी आहे ती आपल्याला येऊन मिळते. म्हणून इथे हा स्मेल जो होईल, हा स्मेल काय होईल मित्रांनो? स्टेटिव्ह व्हर्ब होईल. अवस्था दाखवणारा आणि स्टेटिव्ह व्हर्ब जर असेल तर मग आपण ॲडजेक्टिव्हचा वापर करतो. मग बघा स्वीट काय आहे? ॲडजेक्टिव्ह म्हणून बरोबर. एल-वाय जोडलं म्हणजे ॲडव्हर्ब झाला. नेस जोडलं म्हणजे नाऊन झाला आणि स्वीटरली असा तर शब्दच नाहीये. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं बरोबर उत्तर होईल, की द फ्लॉवर्स स्मेल स्वीट. की जे फुलं आहे त्या फुलांचा गंध गोड येत आहे. फुलांचा सुगंध अतिशय स्वीट येत आहे. आता पुढे बघा सेम स्मेल हा शब्द येईल. द डॉग स्मेल्ड द फूड ब्लँक बिफोर ईटिंग इट. आता या ठिकाणी जो डॉग आहे, तो डॉग स्वतःहून एक क्रिया करतोय. तो आधी काय करतोय? गंध घेतोय. तो आधी काय करतोय? स्मेल घेतोय. तर डॉग असो किंवा माणूस असो किंवा व्यक्ती असो, कुणीही असो, स्मेल घेत असेल, तर याचा अर्थ ॲक्शन केली जात आहे. ॲक्शन केली जात आहे, सो दॅट इज ॲक्शन व्हर्ब. आणि ॲक्शन व्हर्ब असेल तर आपल्याला ॲडव्हर्ब यूज करावा लागतो. स्मेल्ड या ठिकाणी ॲक्शन व्हर्ब आहे.
ॲक्शन व्हर्ब असल्यामुळे आपल्याला ॲडव्हर्ब यूज करावा लागेल. ईगर ॲडजेक्टिव्ह म्हणून कॅन्सल, ईगरली ॲडव्हर्ब म्हणून बरोबर. ईगरनेस नेस जोडलेला आहे हा तर नाउन होईल कॅन्सल आणि हा व्हर्ब आहे हे कॅन्सल. ऑप्शन बी जे आहे ते आपलं बरोबर उत्तर होईल. द डॉग स्मेल्ड द फूड. डॉगने फूडचा स्मेल घेतला. ईगरली उत्सुकतेने बिफोर इटिंग इट ते खाण्याच्या आधी डॉगने काय केलं? उत्सुकतेने काय घेतला? वास घेतला, स्मेल घेतला. पुढे बघा राम वॉज प्रेस्ड फॉर हिज लीडरशिप. आता या ठिकाणी कन्फ्युजन असं होणार आपलं, की इकडे राम आपला नाऊन आहे, त्यानंतर वॉज आहे, त्यानंतर प्रेस्ड जो आहे तो काय आहे? एक व्हर्ब आहे. त्यानंतर पुढे बघा फॉर म्हटलेलं आहे आणि हिज म्हटलेलं आहे आणि इकडे लीडरशिप आहे. जर आपण गेलो प्रेस्ड नुसार तर व्हर्बबद्दल जास्तीची माहिती देण्यासाठी कोण येतो? ॲडव्हर्ब आणि जर आपण गेलो लीडरशिप नुसार तर शिप असल्यामुळे हा काय आहे? नाऊन आणि नाऊनबद्दल जास्तीची माहिती देण्यासाठी कोण येतो? ॲडजेक्टिव्ह. परंतु इकडे बघा प्रेस्ड नंतर फॉर येऊन गेलेला आहे. फॉर आला म्हणजे फॉर नंतर एखादं नाउन जे आहे किंवा प्रोनाउन जे आहे ते त्या ठिकाणी येणार आणि नाउन प्रोनाउन जर येईल तर त्यानंतर आपल्याला काय यूज करावं लागेल? तर नाउन प्रोनाउन जर असेल तर याचा अर्थ असा आहे की तो ऑब्जेक्ट झालेला आहे आणि म्हणून हा जो लीडरशिप नाउन या ठिकाणी आलेला आहे, याच्या आधी जर एखादा शब्द आपल्याला यूज करायचा असेल, तर तो ऑब्व्हियसली काय येणार? ॲडजेक्टिव्ह येणार. म्हणून या ठिकाणी ब्रॉड पण ॲडजेक्टिव्ह आहे, इमॅजिनरी पण ॲडजेक्टिव्ह आहे, विजनरी पण ॲडजेक्टिव्ह आहे आणि मॅजिकल पण ॲडजेक्टिव्ह आहे. परंतु तुम्ही जर पाहिलं तर इथे आता आपल्याला सेंटन्सच्या अर्थानुसार जावं लागेल, की राम वॉज प्रेज्ड फॉर रामची स्तुती केली गेली फॉर हिज ब्रॉड लीडरशिप. त्याची जी लीडरशिप होती ती ब्रॉड होती म्हणून इमॅजिनरी काल्पनिक लीडरशिपसाठी तर कुणाचीच या ठिकाणी केली जाणार नाही स्तुती. मॅजिकल लीडरशिप पण असणार नाही. एकतर ब्रॉड लीडरशिप असेल किंवा व्हिजनरी या दोघांपैकी जर आपल्याला घ्यायचं असेल तर व्हिजनरी, की ज्या लीडरशिपमध्ये एखादं व्हिजन आहे, त्यालाच आपण व्हिजनरी लीडरशिप असं म्हणतो आणि म्हणून या ठिकाणी व्हिजनरी जो आहे तो आपला करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा ते सप्लाइड द रिक्वायर्ड ह्युमन सोर्स. आता बघा ते रिक्वायर्ड म्हटलेलं आहे. दे सप्लाइड त्यांनी सप्लाय केला. काय? द रिक्वायर्ड ह्युमन रिसोर्स. जो रिक्वायर्ड असलेला ह्युमन रिसोर्स जो आहे, तो त्यांनी काय केला? सप्लाय केला. परंतु तो कशा पद्धतीने सप्लाय केला? तर फॉल्टलेसली हा एक ॲडव्हर्ब आहे म्हणून बरोबर. हेवी जे आहे ॲडजेक्टिव्ह आहे. क्लिअर जे आहे ॲडजेक्टिव्ह आहे. एबल जे आहे ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडव्हर्बची गरज लागणार म्हणून ऑप्शन 1 आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा रेअरली ब्लँक सच डेडिकेशन इन नॉविस एम्प्लॉय किंवा नोवाईस एम्प्लॉय. आता बघा मित्रांनो नेहमी लक्षात ठेवायचं, की जेव्हा आपल्या वाक्याची सुरुवात रेअरलीने होत असेल किंवा जेव्हा आपल्या वाक्याची सुरुवात हार्डलीने होत असेल किंवा जेव्हा आपल्या वाक्याची सुरुवात कार्सलीने होत असेल, हे सगळे काय आहेत? हे निगेटिव्ह ॲडव्हर्ब्स आहेत. हे सगळे काय आहेत मित्रांनो? निगेटिव्ह ॲडव्हर्ब्स आहेत आणि जेव्हा आपल्या वाक्याची सुरुवात निगेटिव्ह ॲडव्हर्ब्सने होत असेल, तेव्हा आपण काय यूज करतो? इन्व्हर्जन यूज करतो. तेव्हा आपण काय यूज करतो? इन्व्हर्जन यूज करतो. आता हे इन्व्हर्जन म्हणजे काय? की आधी आपल्याला काय यूज करावं लागेल? हेल्पिंग व्हर्ब यूज करावा लागेल आणि नंतर काय यूज करावं लागेल? सब्जेक्ट. आता हे तुम्हाला समजून सांगतो बघा. कोणतंही वाक्य सुरू होत असेल तर आधी काय येतो? सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर आपण काय घेतो? व्हर्ब किंवा हेल्पिंग व्हर्ब जो काही येत असेल तो. ही झाली स्टँडर्ड प्रोसेस, स्टँडर्ड पद्धत ज्याला आपण म्हणतो. परंतु जेव्हा आपण याला उलट करतो, आधी आपण जर हेल्पिंग व्हर्ब घेतला आणि त्यानंतर जर आपण सब्जेक्ट घेतला, तर याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो इन्व्हर्जन. याला आपण काय म्हणतो? त्याला इन्व्हर्ट केलं ना आपण, उलट केलं म्हणून ते इन्व्हर्टचं नाउन काय होईल? इन्व्हर्जन होईल. म्हणून जेव्हा रेअरली, हार्डली, स्केर्सली किंवा बेअरली अशा प्रकारच्या निगेटिव्ह ॲडव्हर्बने आपल्या सेंटेन्सची सुरुवात होते, तेव्हा आपण पुढे काय वापरतो? इन्व्हर्जन. म्हणजे लगेचच आपण सब्जेक्ट वापरत नाही. हेल्पिंग वर्ब घेतो आणि नंतर सब्जेक्ट वापरतो. मग बघा, रेअरली काय आहे? एक निगेटिव्ह ॲडव्हर्ब आहे. मग त्याच्यानंतर लगेचच सब्जेक्ट येईल का? नाही. लगेच सब्जेक्ट नाही, इन्व्हर्जन पाहिजे. म्हणजे आपल्याला काय पाहिजे? हॅव सपोर्टिंग व्हर्ब किंवा हेल्पिंग व्हर्ब आणि नंतर सब्जेक्ट पाहिजे, हे बरोबर आहे. इथे सब्जेक्ट घेतलेला आहे म्हणजे हे कॅन्सल होईल. इथे हॅड व्हर्ब बरोबर आहे. इकडे वी बरोबर आहे. परंतु हॅड सोबत आपण सॉ व्ही2 वापरत नाही. इकडे जर सीन असता तर आपण बरोबर मानलं असतं. परंतु सीन तिथे त्या ठिकाणी नाहीये.
याचा अर्थ हे पण कॅन्सल होईल. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. हे सर्व तुम्हाला एडव्हर्ब चॅप्टरमध्ये शिकवलेलं आहे. आणि याहीपेक्षा अनेक विविध प्रकारचे कन्सेप्ट्स जे आहेत, जे एम-पी-एस-सीच्या एक्झामिनेशन्समध्ये आपल्याला ॲज अ सेंटन्स स्ट्रक्चर म्हणून विचारले जातात, ते सर्व मी घेतलेलं आहे. त्याचाच वापर करून आपण हे सर्व प्रश्न सोडवत आहोत. नो सूनर बघा, हे नो सूनर जर तुम्ही पाहिलं ना, तर हे पण निगेटिव्ह ॲडव्हर्ब आहे आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांनी इन्व्हर्जन वापरलेलं आहे बघा. हा सपोर्टिंग वर्ब आहे आणि नंतर हा सब्जेक्ट आहे. पुढे हा मेन वर्ब आहे. त्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे दॅन. सो नो सूनर सोबत आपण दॅन वापरतो. द ट्रेन आणि त्यानंतर हा व्ही2 जो आहे तो या ठिकाणी अगदी बरोबर आहे. आता फक्त आपल्याला ॲडव्हर्ब यूज करायचा आहे. सो ऑलरेडी बरोबर होईल. जस्ट आणि प्रॉम्प्टली आणि लेटली होणार नाही. कारण ह्या ठिकाणी जेव्हा ज्यावेळेस ते स्टेशनला पोहोचले, ज्यावेळेस किंवा जेव्हा ते स्टेशनला पोहोचले, ट्रेन आधीच निघून गेलेली होती. ट्रेन हॅड ऑलरेडी डिपार्टेड किंवा ट्रेन ऑलरेडी डिपार्टेड असं म्हणता येईल. जस्ट म्हणता येणार नाही, प्रॉम्प्टली आणि लेटली म्हणता येणार नाही. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर. पुढे बघा, द इन्स्ट्रक्शन्स वर ब्लँक क्लिअर नेव्हरदलेस असं असून सुद्धा द पार्टिसिपंट्स मॅनेज टू मिसअंडरस्टँड देम. म्हणजे ते जे इन्स्ट्रक्शन्स दिले होते त्या पूर्णतः स्पष्ट होत्या. असं असून सुद्धा नेव्हरदलेस असं असून सुद्धा नेव्हरदलेस म्हणजे काय तरी देखील किंवा असं असून सुद्धा जे पार्टिसिपंट्स होते, जे सहभाग घेणारे होते, मॅनेज टू मिसअंडरस्टँड देम. ते त्यांनी काय केलं, त्यांना मिसअंडरस्टँड केलं. बघा या ठिकाणी क्लिअर म्हटलेलं आहे, की कसे क्लिअर होते बघा. क्लिअरली सांगितलेलं आहे, की इन्स्ट्रक्शन क्लिअर असून सुद्धा तरी देखील त्यांनी मिसइंटरप्रेट केलेलं आहे. सो स्कार्सली येणार नाही, निगेटिव्ह आहे. परफेक्टली क्लिअर म्हणू शकतो. निअरली किंवा बेअरली क्लिअर म्हणू शकत नाही. कारण बघा जे इन्स्ट्रक्शन्स आहे ते खूप क्लिअर होते. व्हेरी क्लिअर म्हणू शकतो किंवा परफेक्टली क्लिअर. ते खूप व्यवस्थितरित्या क्लिअर होते. नेव्हरदलेस तरी सुद्धा द पार्टिसिपंट्स मॅनेज टू मिसअंडरस्टँड इट. म्हणजे जी इन्फॉर्मेशन दिली किंवा जे इन्स्ट्रक्शन दिले ते फार क्लिअर होते आणि असं क्लिअर असून सुद्धा जे पार्टिसिपंट्स होते त्यांनी काय केलेलं आहे त्या ठिकाणी मिसअंडरस्टँड केलेलं आहे. म्हणून परफेक्टली हे अर्थानुसार बरोबर जाईल. द प्रपोजल वॉज ब्लँक रिजेक्टेड बाय द बोर्ड. आता प्रपोजल नंतर या ठिकाणी आपल्याला वॉज दिलेला आहे आणि रिजेक्टेड दिलेला आहे. म्हणजे आपल्याला ॲडव्हर्बच यूज करावा लागेल. मग तुम्ही बघा हा जो आहे हा ॲडव्हर्ब आहे, शेवटी एल-वाय आहे. हा ओ-यू-एस आहे म्हणजे हा काय आहे ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडजेक्टिव्ह येणार नाही. आय-टी-वाय काय होतो? आय-टी-वाय नाऊन होतो मित्रांनो, हे पण येणार नाही. आणि मोर युनानिमस काय होईल? ॲडजेक्टिव्ह होईल. सो हे पण येणार नाही. हेच ॲडव्हर्ब आहे. हेच आपलं बरोबर होईल. द प्रपोजल वॉज अनॉनिमसली म्हणजे एकमताने रिजेक्टेड बाय द बोर्ड. बोर्डद्वारा रिजेक्ट करण्यात आलं. डिस्पाइट इनिशियल ऑप्टिमिझम. सुरुवातीला ते आशावादी होते, परंतु तरी देखील बोर्डद्वारा एकमताने ते प्रपोजल काय करण्यात आलं? रिफ्यूट करण्यात आलं, रिजेक्ट करण्यात आलं. पुढे बघा, ही बिहेव्ड इन द इंटरव्ह्यू. आता बघा ही त्याने बिहेव केलेला आहे इंटरव्ह्यूमध्ये. सो ऑब्व्हियसली इथे काय येणार? ॲडव्हर्ब येणार. सो ॲरोगंट तर काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. सो हे आपलं उत्तर होणार नाही. ॲरोगंटली एल-वाय आहे म्हणजे हा ॲडव्हर्ब होईल म्हणजे हे बरोबर. ए-एन-सी-ई जो असणार आहे तो तर नाऊन असणार आहे. हे कॅन्सल. ॲरोगंट जे आहे ते या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आहे. मोर त्याला कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीचं बनवतोय. कॅन्सल. बी जे आहे ते आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, स्कार्सली. पुन्हा एकदा स्कार्सली काय आहे? एक निगेटिव्ह ॲडव्हर्ब आहे आणि निगेटिव्ह ॲडव्हर्ब जर असेल तर आपण काय यूज करतो? इन्व्हर्जन. इन्व्हर्जन म्हणजे काय? आधी हेल्पिंग वर्ब आणि नंतर सब्जेक्ट. सो या ठिकाणी बघा हॅड बीन मेड आणि सब्जेक्ट कुठे? नाहीये, कॅन्सल. द अनाउन्समेंट हा तर सब्जेक्ट आहे, कॅन्सल. हॅड बरोबर द अनाउन्समेंट सब्जेक्ट आणि बीन मेड जो आहे तो व्हर्ब, हे बरोबर होईल. वॉज बरोबर, द अनाउन्समेंट बरोबर आणि या ठिकाणी मेड बरोबर, हे पण बरोबर. आता फक्त बघायचं आहे की सेंटन्स स्ट्रक्चरनुसार आपल्याला काय यूज करावं लागेल. दॅन म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? दॅन. आणि दॅन म्हटल्यामुळे आपल्याला वॉज द अनाउन्समेंट म्हणता येणार नाही. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. सो जेव्हा दॅनचा वापर केला जातो तेव्हा आपण हार्डली हॅड किंवा नो सूनरचा वापर करतो. वॉज द अनाउन्समेंट मेडचा वापर करत नाही. आणि पुढे बघा, ही ब्लँक व्हिजिट्स द जिम, की तो व्हिजिट करतो जिमला. मग तो व्हिजिट करतो म्हणजे ॲक्शन आहे. ॲक्शनबद्दल जास्तीची माहिती सांगायची म्हणून ॲडव्हर्ब. रेग्युलर तर काय होतं मित्रांनो? रेग्युलर ॲडजेक्टिव्ह आहे म्हणून कॅन्सल. रेग्युलरली काय आहे? रेग्युलरली ॲडव्हर्ब आहे म्हणून बरोबर. रेग्युलॅरिटी टी-वाय आहे. टी-वाय असेल तर तो काय असतो? नाऊन असतो.
म्हणून हे कॅन्सल होईल. रेग्युलेटिंग काय आहे? व्हर्ब आहे. कॅन्सल ऑप्शन बी जे आहे तेच आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा शी कुड ब्लँक बिलीव्ह. कुड नंतर या ठिकाणी बिलीव्ह आहे म्हणजे हा व्हर्ब आहे. व्हर्बबद्दल जास्तीची माहिती सांगण्यासाठी कोण येणार? ॲडव्हर्ब येणार. सो या ठिकाणी बघा हार्ड जो आहे हा ॲडजेक्टिव्ह पण आहे आणि काय आहे? ॲडव्हर्ब पण आहे. हार्डली जो आहे तो काय आहे? फक्त ॲडव्हर्ब आहे. हार्डर जो आहे तो काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. हार्डेस्ट जो आहे तो काय आहे? ॲडजेक्टिव्ह. हे कॅन्सल, हे कॅन्सल. या दोघांपैकीच कुठलं तरी एक बरोबर होईल. शी कुड ब्लँक बिलीव्ह दॅट शी हॅड वॉन द कॉम्पिटिशन. ती क्वचितच बिलीव्ह करू शकली. ती क्वचितच बिलीव्ह विश्वास करू शकली की ती जिंकली. म्हणून क्वचितच साठी आपण हार्डलीचा वापर करतो. हार्ड म्हणजे कठोर किंवा कठीणसाठी. कठीण मेहनत घेणे, कठोर मेहनत घेणे. सो या ठिकाणी काय शी कुड हार्डली बिलीव्ह. ती क्वचितच बिलीव्ह करू शकली. हार्डली बिलीव्ह करू शकली की ती मॅच कॉम्पिटिशन जे आहे ते जिंकली आणि म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. त्यानंतर बघा द न्यू पॉलिसी वॉज ब्लँक. आता ज्याप्रमाणे ते प्रपोजल काय करण्यात आलं होतं? युनॉनिमसली रिजेक्ट करण्यात आलं होतं. या ठिकाणी नवीन पॉलिसी सर्व मतांद्वारे किंवा सर्वांद्वारे काय करण्यात आलेली आहे? एक्सेप्ट करण्यात आलेली आहे. म्हणून वाईड तर ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडजेक्टिव्ह तर येणार नाही कारण आपल्याला कोण पाहिजे? ॲडव्हर्ब पाहिजे. वाईडली काय आहे मित्रांनो? ॲडव्हर्ब आहे म्हणून हे बरोबर होईल. वाईडन काय आहे? वाईडन आहे तुमचा व्हर्ब म्हणजे हे कॅन्सल होईल. विथ काय आहे? विथ एक नाउन आहे म्हणजे हे पण कॅन्सल होईल. ऑप्शन बी जे आहे ते आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. ओके. सो या प्रकारची ही सर्व प्रश्न होती. ही प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजली असतील, तर अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील, तर ऑब्व्हियसली यू कॅन आन्सर द ॲडव्हर्ब क्वेशन्स. सो व्यवस्थित या सर्व प्रश्नांचा सराव करा आणि आपलं हे जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या इतर मित्र सुद्धा शेअर करा. एवढी विनंती करतो. थँक सो मच. टेक केअर. बाय बाय. जय हिंद. जय भारत.